मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभास्थळापासून काही मीटर अंतरावर महापालिका संकुलाच्या पार्किंगमधील इलेक्ट्रिकल दुचाकीने अचानक पेट घेतला। त्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली। पार्किंगमधून धुराचे लोट, फटाक्यासारखा आवाज येऊ लागल्याने घबराट पसरली होती। महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। या आगीत 2 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय। मनोज जरांगे पाटील यांची राम मंदिर चौकात सभा होती। सायंकाळी सभेला मोठी गर्दी झाली होती। पोलिसांचाही बंदोबस्त तैनात होता। सभा सुरू असताना काही अंतरावरील महापालिकेच्या 20 खांडेकर संकुलात आगीची घटना घडली। या संकुलाच्या तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था आहे। सभेसाठी आलेल्यांनी तळमजल्यावर वाहने पार्क केली होती। यावेळी पार्किंगमध्ये 20 हून अधिक दुचाकी आणि 4 ते 5 चारचाकी वाहने होती। सायंकाळी 7च्या सुमारास एका इलेक्ट्रिकल दुचाकीने अचानक पेट घेतला। पाहता पाहता आगीने जोर धरला, त्यामुळे धुराचे लोट येऊ लागले। बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी पार्किंगमध्ये शिरले तोपर्यंत इलेक्ट्रिकल गाडीच्या शेजारील गाडीनेही पेट घेतला। फटाके वाजल्यासारखे आवाजही येऊ लागले। महापालिकेच्या अग्निशामक दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं, पण पार्किंग जागेपर्यंत पोहोचण्यासाठी अपुरी जागा, त्याच रस्त्यावर केलेल्या सजावटीमुळे अग्निशामकची गाडी आगीच्या ठिकाणी जाण्यास विलंब झाला। तोपर्यंत इलेक्ट्रिकल गाडी जळून खाक झाली होती। अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। यावेळी 2 दुचाकी जळाल्या। इतर वाहनांना आगीपासून वाचवण्यात यश आले। पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि त्यांच्या पथकाने गर्दी हटवली।